समायरा खबरदार आशुताईला काही बोललीस तर। ए आवाज खाली हा, माझ्या घरी आहेस। आणि काय ग, खरं बोललं तर झोमतं ना तुम्हाला? काल काकांसमोर कुठे गेला होता तुझा आवाज? तुम्ही मुली आहात ना म्हणून आज मावशी डेथ बेड वरती आहे। अशा सिच्युएशन मध्ये काकांना करेक्टच बोलले होते, तुमची ना लायकीच नाहीये। आय एम शुअर मावशी तुमचं तोंड पण बघणार नाही आणि करेक्ट आहे ते। तुम्ही दिसता एकदम अशा साध्या भोळ्या इनोसेंट, आणि किती कनिंग आहात ना ते मलाच माहिती आहे। नुसतं गोड गोड बोलायचं, लोकांना इम्प्रेस करायचा, आतमधून किती विशियस आहात ना ते मलाच माहिती आहे। इडियट। पोरींनो, मला आता बरं वाटतंय। व्हॉट? एवढ्या लवकर? हो अगं, तुम्हाला सगळ्यांना भेटायला बोलवलंय त्यांनी। मावशी खरं सांगतेस तू? अगं हो, आता हॉस्पिटल मधून फोन आला होता। चला लवकर, आई वाट बघतीये। चल। ए कार्टून नीट ऐक, आमच्या आई बापाला ना आमच्यावरती रागवायचा पूर्ण हक्क आहे आणि ते आम्हाला काही बोलले ना ते आम्ही ऐकून घेऊ शकतो। त्यांना हे सुद्धा माहिती आहे की आम्ही कुठलीही गोष्ट जाणून बुजून करणार नाही आणि आशुताई तर कधीच नाही। सो यापुढे आशुताई बद्दल काही वाईट बोलताना ना 10 वेळा विचार कर। मी सॉरी, मी तुला आधीच सांगायला हवं होतं। शांत व्हा, रडू नका। माझ्याकडून वचन घेतलेलंस ना की मी सगळ्यांची काळजी घेईन, पण माझ्यामुळेच बाय बाय मला माफ कर। त्या लग्नासाठी मी जेवढा हट्ट केला, एक मम्मी असून माझ्या मुलीचं मन नाही ओळखू शकली मी। मला फक्त तुझ्या लग्नाचं सनई चौघडे ऐकायचं होतं आणि या सगळ्यात माझ्या लेकीचं मनच नाही जाणून घेतलं मी। प्लीज असं नको बोलूस। तुम्हाला माझं सगळं चांगलं व्हावं एवढंच वाटत होतं ना। तो मुलगा चुकीचा निघाला, यात तुमची काय चूक आहे? तू स्वतःला दोष देऊ नकोस। तुम्हाला दिलेलं वचन पाळत होती ना, त्या वाईट माणसापासून बहिणीचं रक्षण करत होते। हे सगळं मी करायला हवं होतं, ते तू केलंस। मम्मी काय बघ, तर यापुढे ना तू जे म्हणशील ना तसं आम्ही करू। तू फक्त लवकर बरी हो। तू आणि पप्पाच या जगात आमच्यासाठी सर्वात जास्त महत्वाचे आहात। तुम्ही दोघंच आमच्यासाठी स्वामीचं रूप आहात। प्लीज प्लीज हा हात आमच्या डोक्यावरून कधी काढून घेऊ नका, प्लीज। सर, आपलं फायनान्शियल इयरचं पहिलं क्वार्टर संपत आलं सर, पण अजून मार्केट डेटा आला नाहीये सर आपल्याकडे। प्रॉब्लेम काय झालाय ना सर, आपली ती नवीन कंपनी आहे ना, तिच्याकडेच आपलं सगळं लक्ष आहे। ती आपली साक्षी ऑर्गन्स, साक्षी ऑर्गॅनिक्स, दॅट इज दॅट सर। तर तेच आपलं खानोलकर इंडस्ट्रीजकडचं लक्ष एकदम कमी झालंय सर। तर तसं नाही केलं पाहिजे, नाही तर लफडा होईल सर, है ना। आणि आपल्या तेजस्विनी मॅडमचं हॉटेलचं ते कम्प्लिशन ते पण जवळ आलंय, तर तिथे पण लक्ष दिलं पाहिजे आपल्याला। हां
आणि सातारची 2 मुलं आली होती सर आज. त्यांना काहीतरी नवीन स्टार्टअप सुरू करायचं आहे. तर मी बोललो त्यांच्याशी. त्यांचं म्हणणं आहे की जय खानोलकर नवीन स्टार्टअपला फायनान्स करतात, तर म्हणून आले होते. सर तुमच्याशी बोलतोय सर, ऐकताय ना सर? हां करू एक एक. हां. शर्वरी. हॅलो. हॅलो शायनर. काय झालं, सगळं ठीक आहे ना? हो, ते मम्मीची तब्येत आता ठीक आहे. आम्ही तिला भेटलो. नाईस. हो, खूप चांगलं बोलली अरे मम्मी आमच्याशी. म्हणजे अजिबात चिडून नाही बोलली. उलट ना तीच ताईला सॉरी बोलत होती की आम्ही तुला समजून नाही घेतलं, माझी चूक झाली. मी तुला बोलली होती ना, आमचे मम्मी पप्पा जगातले ना सगळ्यात भारी मम्मी पप्पा आहेत. अरे मम्मीला असं पहिल्यासारखं छान बोलताना पाहून ना असं एकदम रिलॅक्स वाटलं. म्हणजे डोक्यावरचं ना ओझंच कमी झालं. आम्ही आत्ताच तिला हॉस्पिटलमधून भेटून येतोय. गुड. म्हणजे त्यांना बरं वाटतं हे ऐकून मला बरं वाटलं. थँक्यू. हा म्हणजे तू मदत केली नसतीस ना तर त्या गौतम बांदेकरचा खरा चेहरा मी कसा सगळ्यांसमोर आणला असता काय माहित. म्हणजे जे झालं ते खूप वाईट झालं, पण आशुताई त्या फालतू माणसाच्या तावडीतून वाचली बघ. थँक्यू. आणि कालच्यासाठी पण थँक्यू. इतके दिवस आपण सगळे किती टेन्शनमध्ये होतो. आत्ता जाऊन मला कुठेतरी असं बरं वाटतंय. म्हणून म्हटलं सगळ्यात पहिले तुला कॉल करून सांगू. एक मिनिट. होल्ड ऑन. काय झालं? काय आहे? काही नाही सर, भारी वाटतंय. ते तुम्ही स्माईल करताय, खूप दिवसांनी बघितलं ना तुम्हाला स्माईल करताना. भारी वाटतं. असे हसत जा सर. हे तायडेचा फोन आहे ना, मला माहिती आहे ना. तायडे टॉकिंग पीपल स्माइलिंग, ते गणितच आहे तसं. तायडेशी बोलताना लोक हसतात, तुमच्या पण चेहऱ्यावर स्माईल. न्यूज ऐकून स्माईल केलं मी. काय कसली न्यूज? तिच्या मम्मीला आता बरं वाटतंय ती न्यूज. हा ते चांगलंच आहे. उगाच स्माईल करत नाही मी. हा ते असेल, पण तरी पण तायडेशी. हॅलो. गुड गुड. नाही म्हणजे काकूंना बरं वाट, आय मीन तुझ्या मम्मीला बरं वाटतंय म्हणून मलाही बरं वाटतंय.